नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी काश्मीरी पुलाव करून दाखवणार आहे. एकदम सोपा आणि चविष्ट असा काश्मीरी पुलाव लागतो. तर आपण चला तर मग बघूया कसा काश्मीरी पुलाव करायचा आहे. म्हणजे त्यासाठी मी हा बासमती तांदूळ अख्खा अर्धा तास पाण्यात भिजत घातला आहे. आम्ही पाव किलो घेतला आहे. आणि मग आता तो भिजेपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची. मग त्यासाठी काय करायला लागेल, पहिलं पॅन तापत ठेवते. आणि मग ह्यात तूप टाकून पहिले ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे. त्यासाठी मी पाव किलोला हे थोडे काजू, थोडे बदाम आणि मनुके, तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट घालायला आवडत असेल तर ते घेऊ शकता. आपल्या आवडीनुसार ह्यात ड्रायफ्रूट घ्यायचे. आता तूप गरम झालं की मी हे एक किंवा हे काजू बदाम एकत्रच भाजून घेते, तळून काढते. काजू बदाम आपले तळून झाले ते काढते डिशमध्ये. नंतर याच तुपात मनुके तळून घेते. हे मनुके घेते. हे झाले, 1 मिनिटात होता. हेही काढून घेते. हा मी मोठा कांदा आहे उभा चिरून घेतला आणि तोही असा गुलाबीसर परतून तळून काढायचा आपल्याला. आणि मी काय केलं, या उभ्या कांद्याला तुटटा करून थोडंसं मीठ लावलं. म्हणजे त्या कांद्यालाही, कांदा गोडूच असतो आणि थोडंसं मीठ लावलं की त्याला चव छान येते. आता हा छानसा मंद गॅसवर, जास्त डार्क नाही पण असा ब्राउनिश तळून घ्यायचा, भाजून छानसा घ्यायचा खरपूस. तो घेते मी भाजून. बघा, हा असा कांदा इतपत ब्राउनिश झाला की तो काढायचा, कारण त्याची शिजण्याची प्रोसेस चालूच असते आपण खाली उतरवलं तरी, आणि तो अजून डार्क होणार. आता आपला पुलाव करायला घ्यायचा. हा कांदा मी पसरवला आहे म्हणजे छान त्याचं शिजून कुरकुरीत होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, पुलाव करण्याआधी याच कढईत थोडं तूप टाकायचं. त्याच्यानंतर हा खडा मसाला टाकायचा आहे. 2 ह्या मोठ्या वेलच्या, त्या जराशा मी फोडून घेतल्या. 2 तमालपत्र, नंतर हिरवी वेलची 4-5, लवंग, मिरी, दालचिनी आणि शहाजिरे आणि साधे जिरे हे सगळं टाकले. आता हे छानसं परतवायचं आहे. आणि हा जो तांदूळ आपण ठेवला आहे भिजत, तो पाण्यातनं काढून घ्यायचा आहे. छान मसाल्यात गरम झाल्या की यात तांदूळ टाकायचा. आणि अलगद हलवून, जास्त हलवायचं नाही, नाही तर तो तांदूळ तुटेल. त्याच्यात मी केशर 1 वाटी दुधात भिजत घातले ते घालायचे. केशर मिश्रित दूध आणि हलकं हलवून. आता हे साधारण पाव किलोला जेवढं मी तांदूळ घेतले त्याच्यात डबल पाणी घालायचं आहे. ते मी प्रमाणात इथे काढून ठेवलंय, ते घालते भातात. आणि याला असं जास्त हलवायचं नाही, असं शिजून द्यायचा भात. हा मी शिजत ठेवते झाकण ठेवून. आणि तोपर्यंत याच्यात आता काश्मीरी पुलाव आहे, तर त्याच्यात आपल्याला आवडेल ती फळं, म्हणजे डाळिंब, अननस, सफरचंद, तुम्हाला जे आवडेल ते
ती फळं त्यात घालायची. तर याच्यासाठी मी आता सफरचंद चिरून घेते. आधी चिरलं असतं तर काळं पडलं असतं. हे शिजेपर्यंत त्यात ते सफरचंद आपला तांदूळ शिजेपर्यंत चिरून घेते, म्हणजे आपल्याला त्यात टाकता येईल. आपण जो भात शिजायला ठेवला आहे हा बघा मस्तपैकी आपला झालेला आहे. आता पहिल्यांदा गॅस बंद करायचा, ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. नंतर हे सगळे ड्रायफ्रूट आपण घेतले ते घालायचे, मनुके, काजू, बदाम. हा तळलेला कांदा घालायचा. नंतर डाळिंबाचे दाणे घालायचे आणि आवडेल ते फळ, सफरचंद घ्या, अननस घ्या किंवा द्राक्ष घ्या किंवा दोन्ही घेऊ शकता. आणि मग हे छानसं असं मिसळायचं. गॅस बंद आहे आपला, फक्त मी गरम आहे म्हणून तिथेच हे करते. आणि अशा तऱ्हेने आपला हा काश्मीरी पुलाव तयार झाला. तुम्हाला जर वाटलं तर ह्याच्यावर मिरच्या टाका, गरम मसाला हवा असेल अजून तिखट स्पायसी तर, नाहीतर असाच तो खायला दिला जातो. आणि ह्याच्याबरोबर रायता हवंच असं नाही, तुम्हाला हवं तर रायता करून सर्व करू शकता किंवा असा. आता कसा सर्व करायचा तो मी दाखवते सर्व कसा करायचा. बघा असा छान मोकळा भात झालाय आपला. आणि याच्यावर तुम्हाला हवे अजून डाळिंबाचे दाणे. अशा तऱ्हेने हा आपला काश्मीरी पुलाव तयार. झटकन हा पुलाव होतो तयार. दुसरं म्हणजे ह्याच्यात फळं आहेत, ड्रायफ्रूट आहे आणि एकदम माइल्ड होतो. आता मिरची, गरम मसाला, खडा मसाला आपल्या आवडीप्रमाणे. जर लहान मुलांना तुम्हाला डब्यात द्यायचा आहे तरी हा भात ते आवडीने खातील. आणि त्यात तुम्ही आवडीची फळं टाकू शकता ना. अननस आवडत असेल तर तेही सुरेख लागतं. द्राक्षाचे तुम्ही अख्खी द्राक्ष किंवा कट करून टाकले तेही सुरेख लागतं. मुलांच्या आवडीची फळं घालून तुम्ही असा हा काश्मीरी पुलाव करून त्यांना डब्यात दिला तर ते नक्कीच आवडीने खातील. शिवाय अशी ड्रायफ्रूट मुलं खायला बघत नाहीत, पण ह्याच्यानी त्यांच्या पोटात ड्रायफ्रूट पण जाणार. अशा तऱ्हेने नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा. अशी माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.